नमस्कार, मी जयवंत मगदूम। सध्या गणेश उत्सवाचा तिसरा दिवस म्हणजेच ज्येष्ठा गौरीचे आगमन। यामध्ये ही जी काय वनस्पती मी तुम्हाला दाखवत आहे तेरडा, ही वनस्पती माता पार्वतीचे स्वरूप समजून ही वनस्पती सध्या ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये पूजली जाते। तेरडा ही वनस्पती अतिशय नाजूक असून श्रावण महिन्यामध्ये व भाद्रपद महिन्यामध्ये ही जास्त फुलते। कारण शेतकऱ्यांची ज्यावेळी पिके तयार होण्यास चालू होतात त्यावेळी अनेक कीटकांचा, मधमाशा असतील किंवा इतर कीटकांचा उपद्रव शेतकऱ्याला होऊ नये यासाठी हा तेरडा निसर्गाने फुलवला आहे असं म्हटलं तरी काय हरकत होणार। तेरड्याची फुलं ही अतिशय नाजूक असतात। पूर्वी एक म्हण होती की तेरड्याची रंग फक्त 3च दिवस। एवढी नाजूक फुलं ते 3च दिवस टिकतात, त्यानंतर छोटी छोटीशी याचे फळं तयार होतात। यामध्ये मोहरीच्या आकाराच्या बिया असतात। पूर्वी या बियांचा तेल निर्मितीसाठी उपयोग होत होता। दिवाबत्तीसाठी किंवा खाण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जात होता। ह्या फुलांकडे कीटक, इतर पक्षी आकर्षित होत असल्यामुळे याच्या बिया पक्षी खातात आणि त्यांची उपजीविका भागवत असतात। शक्यतो याची कवळी पाने आणि कवळे जे खोड असतं ह्याची भाजी म्हणून सुद्धा उपयोग केला जातो। कारण अनेक पोटाचे विकार, मूत्रशयाचे विकार हे थांबवण्यासाठी तेरडा ह्या वनस्पतीचा उपयोग केला जातो। तेरड्याच्या अनेक प्रकारच्या जाती आहेत, त्यामध्ये 150हून अधिक जाती वाचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात। सध्या गार्डनमध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो। यामध्ये काही हायब्रिड जाती सुद्धा आहेत। पांढऱ्या कलरच्या, लाल कलरच्या, पिवळ्या कलरच्या ह्या जाती आपल्याला पाहावयास मिळतात। सध्या तेरडा हा शेताच्या बांधावरती फुललेला आहे आणि त्याचा ज्येष्ठ गौरीच्या आगमनासाठी माता पार्वतीचे रूप म्हणून पूजन केला जातो। त्यानंतर हा तेरडा विधिवत पूजा झाल्यानंतर ज्यावेळी विसर्जन केलं जातं त्याचे विसर्जन असे खळखळणारे ओढे ह्या ठिकाणी केलं जातं। कारण ही जी वनस्पती आहे अतिशय नाजूक असल्यामुळे त्याचं व्यवस्थित कुजन, चांगलं खत इतर झाडांना निर्मिती होते आणि ह्याच्या बिया नंतर व्यवस्थित मातीमध्ये रुजल्या जातात। तेरडा ही वनस्पती हंगामी असल्यामुळे ती इतर उन्हाळी किंवा हिवाळी ह्या हवामानामध्ये त्याची बियांची रुजवण होत नाही आहे। फक्त पावसामुळे त्याची रुजवण होते, त्यामुळे ह्या वनस्पतीचा दुसरा कुठलाही दुरुपयोग होत नाही आहे। सर्वांना ज्येष्ठा गौरीच्या आगमनाच्या शुभेच्छा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।